बघा, जर 9/16 भागीला 27/32 बराबर 15/x तर x बराबर किती सर? लेकरांनो, हा सुद्धा प्रश्न एकचल पदे या घटकावर आधारित आहे. बघा, 9/16 हा अपूर्णांक असाच लिहा, भागीला चिन्ह गुणाकार स्वरूपात मांडून हा समोरील अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडा. दोन अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार. हे भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये रूपांतरित किंवा परावर्तित केल्याच्या नंतर हा समोरील अपूर्णांक गुणाकार व्यस्त रूपात मांडावा लागतो. एका वाक्यात गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर छेदस्थानी असलेली संख्या अंशस्थानी घ्या, अंशस्थानी असलेली संख्या छेदस्थानी घ्या. ओके. अपूर्णांकाचा भागाकार म्हणजे उलटा गुणाकार. लक्षात घ्या, समोर हे 15 छेदस्थानी x. आता 16 32 आणि 9 3 27. इथं 2/3 उरले सर, समोर 15 आणि छेदस्थानी x. हे दोन्ही पद सुद्धा एकमेकाला अर्थात परस्परांना भागीला आहे. मग हे x इकडं जातील आणि हे 3 इकडं गुणिला स्वरूपात अर्थात त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार. 2चा x सोबत इथंच एक पायरी वाढवतो वाटल्यास 2 गुणिला x बराबर 3 गुणिला 15. हा गुणाकार 2x बराबर 15 3 45. ओके, x बराबर 45. आता हे परस्पर विरुद्ध बाजूला जाताना संख्या एखाद्या पदासोबत गुणिला असेल भागीला. ही काही गणितीय बारकावे पक्की पाठ करा. हा भाग जातो लेकरांनो 22.5. म्हणजे x बराबर काय उत्तर 22.5. आपल्याला x ची किंमत विचारली होती. उत्तर पर्याय क्रमांक C मध्ये मित्रांनो दर्शवलेलं आहे. ओके.